श्री स्वामी समर्थ. निसर्गाचा एक नियम असतो बरं का. ज्या जमिनीत बिया टाकल्या जात नाही तेथे गवत, घास, रोपं, वेली उगवतातच. त्याचप्रमाणे डोक्यात जर सकारात्मक विचार नसतील तर त्या जागी नकारात्मक विचार आपली जागा बनवणारच की नाही. परमेश्वराशी असलेलं आपलं आत्मसमर्पण खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला शिकायचे आहे की या आयुष्यात ज्या ज्या परीक्षा, संघर्ष समोर आला आहे त्याला सामोरे जाणं पूर्वकर्मानुसारचे ते फळ आहे जे आपल्याला भोगणेच आहे. जेव्हा आपल्या कार्यात आपण थकून भागून जाणार, भीती, आवेग, निराशा, व्याकुळता, उत्कंठा, नैराश्य येणार आहे, त्याच ठिकाणी एक दैवी शक्तीही आपल्या पाठीशी आहे. आपल्यातल्या शक्तीवर कार्य करून मग आत्मसमर्पणाने सामोरे जावे. आपल्या कर्मावरच आपला अधिकार आहे, दुसऱ्यांच्या कर्मावर नाही बरं का. दुसऱ्यावर टीका करणे, राग द्वेष करणे सोडून द्यावे. अपेक्षाविरहित दृढनिश्चयी आयुष्य जगावे. सगळं चांगलंच होणार आहे असं मनात पक्कं केलं की तसाच अनुभवही येत असतो बरं का. जे भगवंताची निरपेक्ष भक्ती करतात त्यांची सेवा सर्व देव करतात व त्यांचे गणही. लोभ हा माणसाचा क्रोध, काम, अहंकार याच्यापेक्षा बलवान शत्रू आहे बरं का. ज्ञान देणारा गुरु हा तर साकार झालेला परमेश्वरच असतो. ज्ञानप्राप्ती ही अनेक जन्मातल्या साधनेचे फळ असते बरं का. त्याच्यामुळे जे कर्म आपल्या पदरात पडलेलं आहे ते अगदी शांतपणे, निरपेक्षपणे, कसल्याही फळाची अपेक्षा न करता केले पाहिजे. परमेश्वराचे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतेच हो. जे होऊन गेलेलं आहे त्याचा अतिविचार करणं सोडून द्यावा. कोणाकडूनही अति अपेक्षा करू नये. चुका करून वारंवार स्वतःला देण्यापेक्षा चुका कमी कशा होतील याकडे लक्ष द्या. पहिल्यांदाच करीत असलेल्या कार्यात यश मिळेलच असे नसते.